तेव्हा प्रणिती शिंदे यांची ही प्रतिक्रिया होती। दरम्यान काँग्रेसनं राज्यातील 7 जागांसाठी आपले उमेदवार घोषित केलेत। महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर होण्याआधीच राज्यातील काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली। मात्र या यादीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात असलेल्या एकाही मतदारसंघाचा समावेश नाही। चंद्रपूरमधून विजय वडेट्टीवार की प्रतिभा धानोरकर यांच्यापैकी कोणत्याही नावाची निवड झालेली नाही। तर सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिवसेना ठाकरे गट ठाम असताना काँग्रेसच्या यादीत सांगलीचा समावेश नाही। तर रामटेकची जागा कुणाला यावरून मतभेद कायम असल्याने या मतदारसंघाचाही यादीत समावेश नाही। दुसरीकडे मुंबईतल्या 6 पैकी एकाही जागेवर काँग्रेसने उमेदवार घोषित केलेला नाही। मुंबईतल्या जागांची काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत कशी वाटणी करायची यावरून अजूनही चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे। मात्र वंचितचा दावा असणाऱ्या अमरावती मतदारसंघात मात्र काँग्रेसने बळवंत वानखेडेंना उमेदवारी घोषित केली। दरम्यान वाद असलेल्या जागांवर काँग्रेसने घोषणा यावेळी टाळलेली आहे। पहिली यादी जाहीर करताना चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार की प्रतिभा धानोरकर हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे। तर सांगलीत ठाकरे गट ठाम असल्याने काँग्रेसने घोषणा केलेली नाही। तर मुंबईतल्या एकाही जागेवर अजूनही घोषणा झालेली नाही। याशिवाय रामटेकच्या जागेवरही काँग्रेसकडून कुठलाही उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही। तिथे दिवसभरात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी 7 तास चर्चा करूनही महाविकास आघाडीच्या 3 जागांबाबत अजूनही तिढा कायम आहे। शिवसेना राष्ट्रवादीकडून जागांची मागणी राज्यातील काँग्रेस नेत्यांना मान्य नाही। सांगली भिवंडी आणि मुंबईतील एका जागेचा तिढा दिल्ली दरबारी पोहोचला। उद्धव ठाकरे यांनी सांगलीची जागा परस्पर जाहीर केल्याने राज्यातील काँग्रेस नेत्यांनी पुन्हा नाराजी दर्शवलेली आहे। आता अंतिम निर्णय दिल्लीच्या स्तरावरच होणार आहे। महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीतही जागा वाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळते। दरम्यान उद्धव ठाकरेंनी काय नेमकी घोषणा केली पाहूया। हा मर्द तुम्हाला दिलेला आहे, हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे, पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल। सांगलीकरांना सांगावं लागेल की आम्ही पण मर्द आहोत। या चंद्रहारची गदा तुम्ही आहात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।